But there's stories and legends of them fighting him off. His wife throwing a bucket of boiling hot water. Their house even had no windows. Just जे ॲक्च्युली फॅन असेल हॅरी पॉटरचं त्याला हे कळेल. सो आम्ही आत्ता निघालेलो आहोत शिकागो ट्रिपला. मी आवडती आहे पण मी एक नोटीस केलं की मी हा शर्ट घातलाय आणि विशाल तू मी काय घातलंय ते बघून शर्ट डिसाइड केला. नाही हा आधीच होता. मी आत्ता एकदम मला क्लिक झालं म्हणून मग मी ऑन केलं रेकॉर्डिंग. मी आधीच काढून ठेवलेला. सो आपण शिकागो लूप नावाच्या ठिकाणी म्हणजे रोडनी जाणार आहोत. ही नाईट लाईफ आहे शिकागोची. सगळी लोक इथे झोपत नाहीत. आय गेस एक हे नवीन मुंबई आहे. जसं न्यूयॉर्क हे ट्रम्प टावर आहे. जसं न्यूयॉर्कमध्ये पण लोक मुंबईसारखे झोपत नाहीत तसं. आज फ्रायडे आहे बाय द वे त्यामुळं पण असेल मे बी. बट हे रेस्टॉरंट्स आणि हे लाउंज जे आहेत ते ट्रम्प टावरच्या ऑपोजिट आहेत त्यामुळे ते अप्रतिम क्वालिटी क्वांटिटी सगळंच खूप भारी करत असणार आहेत माहिती. तिथे जाणारी माणसंच बाहेर येत आहेत तर इतके छान दिसत आहेत. फॉर द फर्स्ट टाइम मला इकडे आल्यापासून US मध्ये हे जाणवलंय आणि मी हे नोटीस केलंय की लोक बिंदास हॉर्न मारतात. म्हणजे आम्हाला असं होतं की टॅबू आहे ते हॉर्न मारू नका पण इथे बिंदास हॉर्न मारतात सगळे एकमेकांना. त्यामुळे ते डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये स्टेटमध्ये. तर हे इथे बाहेर छान पॅटिओ पण आहे. ह्या रेस्टॉरंटला आम्ही विचार करतो इथे जायचं कारण का आता रात्र झाली आणि कुठे मिळणार आहे. ऑलमोस्ट 12 वाजले. सिरियसली? सॉरी 11. हां म्हणजे आपल्या इथले 12 इथले 11. डब्लिन 1 तास पुढे आहे शिकागोपेक्षा. शिकागोमध्ये 1 आवरचा टाइम डिफरन्स आहे. नमस्कार मंडळी. होप तुम्ही सगळे छान असाल आनंदात असाल आणि खुश असाल. आज आपण तुम्ही माझ्या मागे वेगळे वेगळे बिल्डिंग्स पाहतच असाल त्यामुळे तुम्हाला आयडिया आलीच असेल. आपण आज आलेलो आहोत शिकागोला आणि आपलं फर्स्ट टुरिस्ट डेस्टिनेशन सेंटर आहे बीन. ते 1 मिनटामध्ये मी तुम्हाला दाखवते. आत्ता खूप गर्दी आहे. काल रात्री आम्ही फ्रायडेला आलो इथे आणि लिटरली मुंबईवाली फिलिंग आली ना. हे टर्म याने दिलं आहे. इथे मुंबईवाली फिलिंग येते कारण का इथे हॉर्न मारणं लिगल आहे. म्हणजे लोक सरास हॉर्न मारत होते एकमेकांवरती जे की आम्ही जिथे राहतो तिथे असं इन्सल्टिंग म्हणतात. सो आपण एंटर करतो मिलेनियम पार्कला आणि इथलं फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन 2-3 आहेत. मी ते तुम्हाला लाईन बाय लाईन दाखवते. आता फर्स्ट आपण बीन पाहूयात. सो हे याला बीन म्हणतात. हे या एरियाचं नाव क्लाउड गेट आहे आणि हे फेमस आहे कारण का ह्याच्यात सगळ्या आजूबाजू बिल्डिंग्सचं रिफ्लेक्शन दिसतं. आपलं रिफ्लेक्शन दिसतं म्हणून एक जस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. सो आता तुम्हाला आम्ही कुठे दिसत असू आय एम नॉट रिली शुअर. हां इथे तिथे दिसतोय. विचारलो से हाय दिसलं का. सो हे खूप भव्य आहे. ह्याच्या खाली इतकी माणसं बसू शकतायत तर तुम्हाला एक आयडिया आलीच असेल. ह्याच्या खाली ऑलमोस्ट 50 माणसं तरी आहेत आता सध्याच्या स्थितीला. ओके
सो मला आयडिया नव्हती, आधी कळत नव्हतं की सगळे लोक एवढे का येत आहेत ह्याच्या खाली. तर इथे तुम्हाला सेंटरला दिसत असेल हे कॉन्सन्ट्रेटेड फोटो काढतोय सगळ्यांचा. फोटो म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सगळ्यांचे इमेजेस दिसत आहेत. लाईक इथे मी आहे जी व्हिडिओ काढते, तो हाय करते. सगळी लोक तेवढ्याशा छोट्या बॅचमध्ये दिसत आहेत, जेवढी एवढी आहेत तेवढी. अजून एक गोष्ट शिकागोबद्दल की हे 2 मोठे बिल्डिंग्स आहेत तुम्हाला दिसत असतील. या बिल्डिंग्सच्या मधून ट्रेन जातात. दिसती आहे ती थांबली आहे कारण की तिथे स्टेशन आहे. दिस इज सच अ नाईस आर्किटेक्चर आय शुड से. किती सुंदर बनवलं आहे आणि प्लस लोकांसाठी पण इझी बनवलं आहे, इझी ॲक्सेस. हा क्राउन फाउंटन आहे जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे, बट तो स्पेशली डिसेबल लोकांसाठी केला होता की ते पार्टिसिपेट करू शकतील. युजली फाउंटन्स किंवा अशा कोणत्याही गोष्टी पाण्याच्या तिथे इझिली जे डिसेबल्ड आहेत ते जाऊ नाही शकत. सो हा जो स्ट्रक्चर तुम्ही मागे पाहताय असे 2 स्ट्रक्चर आहेत आणि त्याच्या आजूबाजूने पाणी पडत आहे. हे डिसेबल लोकांसाठी केलेलं आहे डिझाईन आणि ह्याच्यावरती फीचर होतात लोकांचे इमेजेस, जसं तुम्हाला आता ते दिसत आहे. दिस इज सो ब्युटिफुल. आपल्यासारख्या इथे पण टुरिस्ट डेस्टिनेशनला असे सगळे स्पॉट्स आहेत. हे 2 पॅरेट्स, फ्रूट्स आहेत, फ्रूट सेलर्स. $10ला 1 कप आहे त्यांचा वॉटरमेलनचा. सो हा नटेला कॅफे आहे, न्यूटेला जे आपण खातो ना त्याचा. आणि तिथे सगळी गर्दी दिसते. ही सगळी वेटिंग लाईन आहे तिथे आतमध्ये कॅफेमध्ये जायला. ओके, आम्ही बाहेर इतकी लाईन आहे तुम्ही गेस नाही करू शकणार की हे काय आहे. हे सगळ्यात मोठं शोरूम आहे हॅरी पॉटरचं, शिकागोचं सगळ्यात मोठं. अँड आय बिलीव्ह हे वन ऑफ द असं व्हॉट डू वी कॉल, त्याला वर्ड काय आहे, फ्लॅगशिप शोरूम्स आहे वन ऑफ द. इथे सगळं मिळेल आणि मला इथे यायचं होतं. इथे किती छान छान आहेत. हे हा त्याचा बॉल क्विडिच खेळायचा, हे छोटा बॉल. हां, हे प्लॅटफॉर्म नंबर 9:15. सॉरी. तिथे विझर्ड्स ह्याला सगळे सप्लाईज लावले आहेत. हेड बॉय, परत त्यांचे प्रत्येक कलरचे. हे हफल पफचं आहे, ते रेवन क्लॉचं आहे. मला सगळ्यात इम्प्रेसिव्ह रेवन क्लॉचं वाटलं. किती सही दिसतंय हे रेवन क्लॉ. हेड बॉय, वाव. सगळे त्यांची वॉन्ड सिलेक्ट करतात ते बघा. लहान, सॉरी, या प्रत्येक बॉक्सेसमध्ये एक एक वॉन्ड आहे त्यांची. दिस इज सो कूल. इथे प्रत्येकाचे डिझाईन्स दिलेत, कोणी कोणतं यूज केलं आहे. जिनी वीजली, रॉन वीजलीची ही होती. हॅरी पॉटर यूज्ड दिस. हर्मायनी ग्रेंजरची ही होती. प्रत्येक कॅरेक्टरकडे कोणती होती ती सांगितली. जे ॲक्च्युली फॅन असेल हॅरी पॉटरचं त्याला हे कळेल हे कोणत्या काय म्हणतात त्याला पार्टमध्ये कोणी घातलं होतं. माझं एकदम फॅन गर्ल मोमेंट चालू आहे. इतके व्हरायटीज आहे त्यांच्याकडं, सगळं आहे. हे जे ते गरुड द्वार, सगळ्या द्वारांचे हे आहेत रोब्स. आणि त्यांचे ट्रंक. मी इथेच कुठेतरी तो बघितला होता, मला त्याचं नाव का नाही आठवत आहे. हां,
हा पाहिला होता. देन माझ्याकडे हा ऑलरेडी आहे हेडविग. हा सेमच आहे. पुण्यामध्ये एक आहे शोरूम, तिथे पण हॅरी पॉटरचं कलेक्शन होतं. सो हा माझ्याकडे आहे आऊल. आणि तुम्हाला आतापर्यंत कळत असेल माझं आऊलचं ऑब्सेशन खूप जास्त आहे. सो आय हॅड टू गेट अन हेडविग. सॉरी. ही प्लेस सिटीच्या मधोमध आहे. अनटच्ड आहे. अनटच्ड म्हणजे जेव्हा मी असं म्हणते दॅट मीन्स काही डॅमेज नाही आहे याला. ओल्ड वॉटर टॉवर म्हणतात त्याला. कसलं सही आहे. दणकट तर आहेच आहे, बट ॲट द सेम टाइम आय थिंक ह्याचा कलर व्हाईटिश असेल जेव्हा हे बिल्ड केलं असेल तेव्हा. आता पोल्युशनमुळे ऑब्विसली थोडासा डार्क कलर झाला आहे. आणि आपण आय गेस इथे जाणार आहोत या टॉवरवरती. हे 360 खाली व्ह्यू दाखवतं आपल्याला. हे सगळे मेमरीज सगळ्यांचे आणि हायलाइट्स ऑफ शिकागो सिटी. आपण आता एका खूप सुंदर जागेवरती जाणार आहोत. त्याचं हे एंट्री आहे. चालू होईल. आता हा लेक इफेक्ट आहे. आता 4th सिलेक्टेड आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल लेकचा. 5th ते ऑटोमॅटिक चेंज होत आहे. आता आपण 94th फ्लोअरला जाणार आहे जिथे ऑब्झर्वेटरी आहे. अँड विल सी आता किती सेकंड्समध्ये जाते ते. आपण 0वरती होतो. सो इट स्टार्टेड ॲट 12. Oh my God. कोणामध्ये हवा आहे. हां, ही बिल्डिंग, या बिल्डिंगमध्ये आपण चढतोय. हे अंडर कन्स्ट्रक्शन वाला फोटो आहे हा. 1969चा आहे. हां, बबल्स वी आर हिअर आय गेस. सो 0.12ला चालू केलं होतं. आता 1 मिनिट कंप्लीट झाला आहे. That is about 40 seconds. 40 सेकंड्समध्ये आपण 90 फ्लोअरवर आलो. 94 फ्लोअर्स. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. इथून अख्खा शिकागो दिसतं. हा पूर्ण व्ह्यू आहे. आय एम नॉट रिली शुअर मी पूर्ण व्ह्यू दाखवू पण शकते का नाही. हे शिकागोचे सी लाईन आहे आणि सिटी लाईन आहे. हा अजून एक व्ह्यू आहे त्या व्हीलवरती. त्या एरियाचं नाव आहे नेव्ही पियर. सो आपण तिथेही जाणार आहोत. प्लस विशालने हे जे फिरत आहेत ना असे बोट्स, आय थिंक क्रूज आहे अशी. सो त्याची पण टूर घेतलेली आहे. आय एम नॉट शुअर त्याची रूट काय आहे त्याचा, बट त्याचं टाईम ड्युरेशन तर 1 आवर आहे. सो आय एम
एम प्रिटी शुअर की ते पण खूप सुंदर असणार आहे. म्हणजे सेल बोट पण आहे तिथे, सगळे टाईपचे बोट्स. किती सुंदर दिसतंय ते. हे पूर्ण सी लाईन आहे ह्याची, शिकागोची. हे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, तेही किती सुंदर आणि छोटे दिसत आहेत. त्या साईडला तुम्हाला सगळा अख्खा सिटी व्ह्यू दिसतोय. आणि आपण एका ठिकाणी जाणार आहोत, तिथे 360 डिग्रीचं टिल्ट आहे. काय टिल्ट आहे? 360 डिग्रीचं टिल्ट म्हणजे 360 हां, आणि तिथे टिल्ट आहे असं. आता तिथे लाईनमध्ये लागायचं आहे, त्याची लाईन मोठी असते. ह्या आतल्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय ना, ते आपण तिथे थांबायचं आणि ते टिल्ट करतात आपल्याला खाली. सो तिथे जायचं आहे. आमचा लवकर नंबर आला कारण का त्यांना ग्रुप नाही, इंडिव्हिज्युअल पाहिजे होते. बाकी सगळे ग्रुपमध्ये आलेले आहेत. सो आम्ही दोघंच फक्त 2मध्ये होतो. आता मी कॅमेरा सेटअप करणार आहे तिथला फोटो काढण्यासाठी. हो, छान होता, खूप भारी होता एक्सपिरियन्स. आणि गुड थिंग इज की त्यांनी एकदाच नाही केलं, 3 वेळा केलं. 3 का 4? 4 वेळा त्यांनी मॅक्सिमम 30 डिग्रीपर्यंत घेऊन गेले आम्हाला. 30, हां 30पेक्षा जास्तच वाटलं मला तर. थोडी कारण का आपण लीन करायला लागत होतं पूर्ण त्याच्यावरती. मी नाही केलं, बट मी फक्त त्याला टच नाही केलं त्या ग्लासला, पण मी तेवढे लीन झाले होते. आणि इतकं सही वाटतं. तुम्ही असं पूर्ण खालपर्यंत, फर्स्ट फ्लोअरपर्यंत तुम्ही ते बघू शकत होतो आम्ही. बिल्डिंग बिल्डिंग दिसत होती. फर्स्ट फ्लोअरचं पण दिसत होतं. लाईक नॉट खालची स्ट्रीट, फर्स्ट फ्लोअरचं भिंत. आणि एकच फक्त थोडीशी ऑड गोष्ट आहे की हे लोक चार्ज करतायत. इथे ते फोटोज काढतायत आमचे, आणि ते फोटोज जर पाहिजे असतील तर विल हॅव टू पे डिजिटलसाठी $40 आणि एक प्रिंट, आणि बाकीचे सगळे डिजिटलसाठी 45 आणि प्लस तसेच अजून पॅकेजेस आहेत त्यांचे. जेव्हा की आम्ही ऑलरेडी आय गेस एक सेकंड आपण किती पे केले? $114 पे केले दोघांच्या तिकीटसाठी, ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे टिप म्हणजे टिल्ट आणि व्ह्यू. ऑप्शन आहे तिथे सिप, टिल्ट अँड व्ह्यू, टिल्ट अँड व्ह्यू आणि एक फक्त व्ह्यू आहे असं. जे आता हे बाकीचे तुम्ही बघू शकता मागचे, ते फक्त व्ह्यू करतात. त्यांना टिल्टचा त्यांनी फोटो काढलेला नाही, सॉरी तिकीट काढलेलं नाही आहे. बाकी हा एक्सपिरियन्स छान आहे. एक्सपिरियन्स छान आहे. वन टाइम डेफिनेट. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकदा तरी एक्सपिरियन्स केल्या पाहिजे तशा टाईपचं आहे हे. आणि ॲम्बियन्स आणि ॲटमॉस्फिअर पण छान आहे. कारण का बाहेर एवढं ऊन आहे. बाहेर आम्ही पूर्ण भिजलो होतो, म्हणजे मी तर भिजले होते. वॉक केला आम्ही. सी असं नाही आहे की आम्ही इथे बसेस वगैरे नाही करू शकत, बट केला नाहीच पाहिजेत इज वॉट आय बिलीव्ह. कारण का जोपर्यंत तुम्ही फिरत म्हणजे ट्रॅव्हल तुम्ही चालत फिरत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सिटी किंवा ती जागा कळत नाही. हे माझे बाबा नेहमी सांगायचे. आम्ही सगळीकडे फिरलोय, चालत फिरलोय लहान असल्यापासून, त्यामुळे आम्हाला गोष्टी माहिती आहेत. तर आम्ही सगळ्यापासून काही नाही खाल्लं. मी एक बोबा मिल्कशेक पिला बस. हां, आता आम्ही छान व्ह्यूला बसणार आहे. इथे डेस्क आहे एक, आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार माझा व्ह्यू काय आहे. माझा व्ह्यू आहे इथून.
अजून वरती 3 फ्लोर आहेत आणि द थिंग इज की वरती 3 फ्लोर आहेत आणि वेगळे वरती आय थिंक हे पण आहे, डायनिंग पण आहे, क्लाउड बार आहे. क्लाउड बार, येस. सो मग तिथे लोक जेवण वगैरे करतात. पण मला आत्ता खाली चीज फॅक्टरी आहे एक, जे मला ट्राय करायचं आहे, तर तिथे जायचं आहे. सो आता ह्याच्यानंतर तिथे जायचं आहे. आणि मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं नेव्ही पियरला जाणार आहे आणि क्रूजवरती. सो आय गेस एका ब्लॉगमध्ये मी एवढं टाकेन, उद्याचं उद्या. आपण खायला चीज केक टाकलेला आलं आहे जसं मी सांगितलं होतं. आणि त्यांचं इतकं छान आहे आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर. बाहेर पण सिटिंग आहे एरिया. बट आम्ही आज ऑलरेडी खूप तापलो होतो, सो मग आतच बसलो आहे. छान दिसतं ना माझा नवरा. ते येत नाही आहे तुम्हाला कसं सांगू, बट माझा हात ह्या प्लेटसमोर एवढूसाच दिसतोय. हे इतकं आलं आहे, इट्स टोटली वर्थ द प्राईस. मी मागवलं आहे लुइजियाना पास्ता आणि विशालनी मागवलं आहे चिकन शॉर्मा. मध्ये विथ फ्राईज आलं आहे, डिप्स आलं आहे, एव्हरीथिंग इन्क्लुडेड. विशालच्या साईजचं आहे ते लिटरली, है ना? तुझी जेवढी ब्रेड ते तेवढं आहे ब्रेड. Is it real busy there? He'll never go. Lots. And it's really hot. Doesn't matter what time. All right, now make some noise if we got people from out of town. Nice, excellent. Well, welcome to Chicago, the most beautiful downtown in the world, true fact. And welcome to Emerald Lady, the finest ship of the First Lady fleet. It is Coast Guard certified, which means I got to tell you a few things before we get started. We're really opened up the north side of the river. And the first commercial building built on the north side of the river is the one lit up just ahead. That is the building built by Gum. Not literally, it is the Wrigley building. Wrigley Gum, built by William Wrigley Jr. How did he get started on gum? He started selling soap powder, but with every package of soap powder, he included 2 free pieces of gum. Pretty great. Now you buy something, you get 2 ads. Back then they gave you 2 free pieces of gum. So he pivoted, focused on the gum, and it was very lucrative for him. This building was built in 2 different sections. The first section, 1920, and then they built a second tower in 1924 because they figured double your pleasure, double your fun, build a second tower with double in gum. That's the old advert. If you look up, you'll notice that the terracotta tile gets lighter as you go. That's to draw your eye to all that decoration at the top. It's called Beaux-Art style. Beaux-Art meaning lots of decoration. Always forget the name of it. Oh yes, it's the Trump International Hotel and Tower right there. Designed by the architect Adrian Smith, a sort of star architect from Chicago. The same architect as the Burj Khalifa, the tallest building in the world right now. This is made with a reinforced concrete interior. So much concrete that if you were to take all that concrete, make a sidewalk with it, it would reach all the way from here to Philadelphia. It also uses outriggers. So every time this building is set back, as you look up, that is a big, massive weight right there to help counteract the sway of the building with the wind as it goes higher and higher. An outrigger, if you don't know, it's like in a canoe. You see sometimes canoes have an outrigger along the side. They're like a skier if you use poles. On the right, you'll see a lot of buildings all over the world in this style. This is modern style. This is the AMA Plaza, originally the IBM building. The final building designed by Ludwig Mies van der Rohe, the father of modern architecture. He loved details. He didn't love flourish.
His phrase was "less is towers." Designed by Bertrand Goldberg, 1964. Bertrand Goldberg was actually a student of Ludwig Mies van der Rohe, the modern architecture guy. And so he responded to all those 90-degree angles by saying, I don't see any 90-degree angles in nature, so I'm not going to have any in my building. He built these to be modeled after a tree. Big base in the middle, above active railroad tracks. So going underneath, there's just beyond Union Station, active railroad tracks. Built there, the railroad sold what's called air rights, right? So you could build buildings above the railways. Even the air is worth some money there. They use rolled steel, the thickest rolled steel in the world. And also the difference between architectural design. On the left, sort of neoclassical, sort of Art Deco. Neoclassical means new classical, so it's inspired by ancient Rome, ancient Greek with those columns up top. To the right, it's postmodern. Postmodern meaning after that modernist movement, after Ludwig Mies van der Rohe. They said instead of less is more, less is a bore. So let's put a little flair in. Still looks very tall, very right angles. We love our Riverwalk. 1.3 miles total of Riverwalk here. Each of these sections serves a different purpose. They call them rooms. This section is called the River Theater because you can sit, eat your lunch, be merry, and watch the theater show. What's the show? It's you all. It's you all. Wave to your adoring fans. Hello, everyone. Hello. Perfect. It's timed. It's the top of the hour. Shoots off for 5 minutes every hour. Used to be 10 minutes, but then they lowered it down to 5 because we can't close down the river. 10 minutes of every 60 are closed. And once everybody is in and tied up, the gates behind us will close. And eventually the front gates will begin to open up a little, gradually letting in water. And that will raise us up by 3 feet. So congratulations, everyone. You'll be 3 feet taller. This is good. Some of us will finally be 6 foot. On the left, this is the control center for the Army Corps of Engineers, the Chicago Harbor Lock. Remember the architectural contextual I told you, inspired by what's around it. आपण एका लॉकिंग डॉक मध्ये आहोत. इथे लाईनने सगळे बोट्स थांबलेले आहेत आणि जसं त्याचं गेट लॉक झालं आता मागचं. सपोज हा लॉकिंग डॉक आहे, इथे सगळे बोट्स इथे थांबलेले आहेत. तर मग ह्याच्यामध्ये सगळे बोट्स सगळे आल्यावर हे लॉक होतं आणि आता मागचं गेट तुम्हाला दिसतंय की नाही मला नाही माहिती. ते मागचं गेट आहे ते बंद झालं. सो आम्ही लिटरली आता ही बोट हाऊ डू आय टेल यू, हे साईन दिसतंय, हे साईन इथे वर होतं, इथे एवढं वर. आता ही बोट त्या साईडच्या लेवलला आली आहे. सो अबाउट 3 फीट आपण वर येतो, पाणी भरतं आणि मग आपण लेक मिशिगनमध्ये बाहेर जातो. असं आहे त्याचं. आणि जेव्हा आत येतो तेव्हा अगेन हे लॉक होतं आणि हे लॉक होतं आणि अगेन 3 फीट पाणी कमी होतं. मग परत लॉकिंग डॉकमधून आपण मागे जातो. असं आहे याची सिस्टम. कसं वाटतंय? विशालनी प्लॅन केली आहे. Visited tourist attraction. The #1 most visited tourist attraction is Millennium Park, right over there. But Navy Pier, part of the Daniel Burnham plan for the city. He wanted to make Chicago a Paris of the prairie. He wanted to make us have access to the lake, make it our own. So he planned for 5 municipal piers to be built. 5 municipal piers to access the lake. But only one was built. It was Navy Pier, and it was called Municipal Pier #2. I don't know why it was called #2, because the Lindbergh Beacon, named for Charles. But there's stories and legends of the fighting mob, his wife throwing a bucket of boiling hot water. Their house even had no windows, just slots for rifles to go in and fend off. It was even such a story that apparently on the district of Lake Michigan, Captain Streeter gave his own one-man show, telling the story of his escapades to maintain Streeterville. But eventually, the story would end as he would get arrested. The reason being... Okay, after the boat ride, आता खूप भूक लागली आहे भयानक.
सो आम्ही एका रेस्टॉरंटला आलो आहे ज्याचं नाव आहे स्वीट वॉटर राईट. आणि दुपारचं पण रेस्टॉरंट खूप छान होतं. द फूड वॉज ऑल्सो यम्मी ना. आणि राईड खूप सही होती, खूप. म्हणजे ते म्हणले की खूप दिवसानंतर एवढं पाणी शांत मिळालं आहे. सो त्यांनी आम्हाला हार्बरच्या पण पुढं घेऊन गेलं आहे, जे की युजली ते नाहीत घेऊन जात. सो जो कॅप्टन होता त्यांनी डिसाईड केलं की आता खूप तशी स्टडी राईड आहे तर मग आपण घेऊन जाऊयात. आणि आमचं आयडियली संपायला पाहिजे होतं 90 मिनिट्समध्ये, बट तिथे एक्सटेंड झालं. आम्ही 2 तासांनी रिटर्न आलो. सो अर्धा तास एक्स्ट्रा मिळाला. आणि आता ऑर्डर करूयात आणि मग घरी जायचं प्लॅन आहे, म्हणजे रूमवरती. आणि उद्याचं आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूया. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जे तुम्हाला करता येईल, कमेंट सगळं करा. आणि मी असेच ब्लॉग टाकत राहील. ओके, बाय. बाय. सो राईडबद्दल मी एक इन्फॉर्मेशन द्यायची राहिली. आम्ही गेलो होतो फर्स्ट लेडी क्रूजमध्ये आणि विशालने सिलेक्ट केलं होतं $45 वाला राईट, जे की $90 वाला 90 दोघांसाठी, पण नाईट क्रूज सिलेक्ट केली होती. जे तुम्हाला स्कायलाईन मिळतं आहे ना, खूप सही मिळतं आहे. सो ते तुम्ही करू शकता. सो आम्ही घेतलेली जी टूर होती ती नाईट टाईमची होती आणि तुम्ही पण प्लीज प्रेफर करा, कारण का नाईट लाईट्स इतके सुंदर दिसतात. एनिथिंग एल्स?